नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। इथे चेरीची मामी बहीण गेली होती तिच्या मामाच्या गावी आणि परत आल्यानंतर चेरी बघा किती खुश झाली तिला बघून। तिचा आनंद मावत नव्हता। डान्स करून दाखवते। दोघींचं एक मिनिट सुद्धा पटत नाही, पण दोघींचं एकमेकांशिवाय जमत सुद्धा नाही। तुझं माझं जमेना, तुझ्या बाजून करमेना। नंतर मामाजवळ लाड करून घ्यायला गेली चिरूबाई। आणि इथे बघा खिडकीतून कसा क्यूट क्यूट चांदू मामा दिसतोय। आणि आमच्या चेरू मॅडमचा चांदू मामा हा तर फेवरेट आहे। मग चांदू मामा दिसायला लागला की घंटाभर तिथेच बघत बसणार। नंतर दोघी बहिणींची मस्ती इथे सुरू झाली बघा। मस्ती करतात करतात आणि लगेच भांडायला सुरुवात होते। नंतर दोघी बहिणी येऊन खिडकीमध्ये गप्पा मारत बसल्या। चेरी मॅडमला असं आहे की एखादी काही गोष्ट किंवा एखादा प्रसंग आठवला की ती तो परत सांगत बसते। आपण असं केलं होतं, आपण तसं केलं होतं। तरीच ती दोघींच्या गप्पा सुरू आहेत तिथे। आणि मामा चालला होता तर इथे मामाला आवाज देते। मामा जास्त भेटत नसला तरी मामाची खूप लाडकी आहे आणि तिचा सुद्धा मामा खूप लाडका आहे बघा, आवाज देते। नंतर जाण्याच्या दिवशीची चहा, त्या दिवशी थोडंसं इमोशनलच होत होतं कारण की परत यायचं होतं। इथं दोघी नाती बघा आजोबांसोबत बसून ऊस खात आहे। चेरी मॅडमचा हा फर्स्ट टाईम आहे ऊस खाण्याचा, तरीसुद्धा सुरू आहे खाणं। दुपारून आम्ही बॅगा घेतल्या भरायला आणि इथे फराळाचं सुद्धा सोबत दिलं आहे मम्मीने। आम्ही दोघी रेडी झालो होतो। चेरी मॅडमला झोप आली होती कारण ती दुपारी झोपली नव्हती। आणि मी जाणार आहे म्हणून मम्मी जे ते चहा बनवते माझ्यासाठी आणि चेरीसाठी पॅशन फ्रूटचा ज्यूस बनवते। चेरीला खूप आवडतं पॅशन। नंतर मी घेतला चहा आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। चेरी मॅडमला जायचं नव्हतं म्हणून बघा कशी रडत बसतीये। बाय।